आणि इकडं कपाट निघालेलं आहे. इकडचं काढलं, बघितलं, काढलं नाही यांनी. एक पार्ट पूर्ण खराब झाला, म्हणजे खालून. हा, मग काय करतो तू? रोज कंप्लेंट नाही येत का? तू बोलीला मारतो बोलली का? नाही. झालं. कसं चाललंय बघा, ऊन पकडायला. ऊन पडलाय ना तिथे थोडं. पुढं जातोय आता, मस्त पुढं जायला लागलाय. कुठे गेला शोना? ऊन ऊन कुठे गेला? गेला गेला चला, वाजलेत आज आणि जास्त रोजचं रुटीन ते चालू झालंय माझं. जसं की आता मी कांदा कापायला बसलाय, इकडं चपात्यांचा पीठ मळलाय, चहा ठेवलाय. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला, सकाळ झालेली आहे, मस्त छान वातावरण झालेलं आहे. हे असले घरात की मज्जा येते मला. तर आता यांनी काय ते कपुरा आणि किडणी आणले, तर दाखवते माझ्या ब्लॉगमध्ये. आणावं जरा दाखवायला. आणि याच्यात डोरा केक दिसतात. आणि इकडं बघा, आमच्याकडं डोरा केक बनवलेत. डोरा केक गवळ्याचे डोरा केक आहे ते. आणि ही बकऱ्याची किडनी पाठी जावा. किडनी बघा, ही किडनी पहिल्यांदा. काय चाललंय गौरांग तुझं? काही जत्रेमध्ये आलाय का तू? गप ना. 2 अंडे टाकून इथं ढोरा केक झाले. ढोरा केक. मी आता वरण टाकते. कढीपत्ता नाही. चला, जेवणा बिवणाचं उरकलं आणि निघाले आता स्कूलला सोडायला गौरांशला. नित्यांश मस्त झोपलाय आणि गौरांची कंप्लेंट असते शाळेतून, तर त्याला रस्ताभर मी समजवत जाते की काय करू नको, कोणाला काय करू नको. आता आज काय करते आणि आज कोणाची कंप्लेंट आणतोय बघू. डोकं फिरवले. आता सकाळी कपाट तो खाली करायचा होता, पण आता डायरेक्ट हे संध्याकाळी करतील. यांनी गेलेत व्हिडिओ बनवायला. हां, मग काय करतो तू? रोज कंप्लेंट नाही येत का? तू बोलीला मारतो बोलली का? नाही. झालं. काय करायचं नाही. कंप्लेंट आली का गौरांचा बड्डे कॅन्सल करणार आम्ही. काय नाही करणार का? दीपालीला तर इकडं ती बोलते, भाऊनं होते की मला यायचं आहे बड्डेला, गौरांच्या बड्डेला यायचं आहे, पण इथं नाही येऊ शकत. डायरेक्ट लग्न झाल्यानंतर मग तिला बोललं, म्हणजे भाऊनं बोललं की तिथंच साखरपुड्यामध्ये आपण केक कापूया असं. हां, चला. काकी आल्यावर गौरांची फुल मजा आहे बाजू घ्यायला. काकी खूप लाड करते छोट्या पोरांची. नित्यांश आता आल्यावर तर समजेलच तुम्हाला, पण चांगली येते अशी. छोटी मुलं तिला आवडतात. चला, त्याला सोडते. हां, बघ काय गौराज काय सांगतोय. विचारू आपण. व्हिडिओ कॉल आला का फोन आला की. अजून नंबर काय माझ्याकडे घेतला नाही मी. पुढं बघ, मोठी आहे ती. चला. कसं चाललंय बघा, ऊन पकडायला. ऊन पडलाय ना तिथे थोडं. पुढं जातोय आता, मस्त पुढं जायला लागलाय. कुठे गेला शोना? ऊन कुठे गेला? गेला गेला हाय हाय. बघा, इथं ऊन पडलं थोडंसं, तर कसं करते. हाय 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 बाबू शनू. हाय हाय हाय. किती या कसा पुढं जातो मग कसा. हे ढिगारे बघा आमचे. उद्या निघेल. उद्या नाही, संध्याकाळ. उद्या म्हणजे टाईम आहे. झोपला नित्यांश, झोपला. किती आहे? चालला. पडशील तिकडे, लागेल डोक्याला बाबू. हे नित्यांश, डोक्याला लागेल. शनू लागेल. ये इकडं. इथं त्याला अट्रॅक्टिव्ह वाटेल असं काहीतरी चिटकवायला लागेल.
ये गेला कपडे घ्यायला. आता सगळं फिरतो आता येत आहे ना. तुझं वाळा लावायचा आहे बघ. चला वाजलेत आज आणि जास्त रोजचं रुटीन ते चालू झालं आहे माझं. जसं की आता मी कांदा कापायला बसलाय. इकडं चपात्यांचा पीठ मळलाय, चहा ठेवलाय. त्याच्यानंतर नित्यांशला बनवून ठेवला जाईल कारण झोपलाय तो. उठल्यावर भूक लागेल म्हणून ते बनवायला लागेल. तर मी बनवणार आहे चपाती आणि भेंडीची भाजी. कांदा कापून झालंय आता. मिरची आणि भेंडा. झाले बाबा, सगळ्यांना आमंत्रण करून सगळ्यांना आमंत्रण केलं साखरपुड्याचं. आणि बरं वाटलं बोलून सुद्धा. त्या गौरांचा आत मला जवळजवळ 1.5 तास गेलाय फोनवर बोलताना. सगळ्यांना फोन केला. याला पण लय चरबी आहे मग. त्याच्यावरती एवढा मस्ती खोर दादा आहे ना. चला जेवते मी सोनू. चला. कशाला तू काय करशील ना त्याचा आता पता नाही. तर आता 10:30 वाजले. सगळे कामं झालेले आहेत. कपडे वगैरे टाकून रूम मधला पसारा आमचा जेव्हा कपाट लागेल तेव्हाच. हे बघा इथं पसारा. आणि गौरांश तुला लिहायला सांगितले. ठेव ठेव. आणि दाखवते कपाटाच्या अवस्था बघा आमच्या. हा वा व्हेरी गुड. कपाटाचं यांनी बघा थोडं 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 करून हे सगळं काढलंय. एक एक पार्ट काढतात आणि मग घेऊन जातात. आणि इकडं कपाट निघालेलं आहे. इकडचं काढलं. बघितलं काढलं नाही यांनी. एक एक पार्ट पूर्ण खराब झाला. म्हणजे खालून एकदम प्लाय असा पोकळ झाला. तर आता वाटतं की बरं झालं काढला कारण खालून प्लाय त्याचा गेलेला पुरा. म्हणजे पाठीमागचा. आणि असं प्लेन केला तर पुरा प्लेन झाला. असं एकदम म्हणजे थोडा खराबच व्हायला आलेला म्हणून त्याला काढला. जरा बरं झालं काढलं. आणि गौरांश बघा ते वरचं काढलं ना तर गौरांश कसा टेडीला घेऊन झोपलाय बघा. आणि हा टेडी ना त्यालाच जेव्हा मला वाटतं गौरांश 10 का 11 महिन्याचा होता तेव्हा आणलेला दादाने त्याच्यासाठी. गौरांच्या मामाने आणलेला त्याच्यासाठी. तर आज तुला भेटला तर त्याला घेऊनच झोपलाय. नुसताच घाण होतो ना म्हणून त्याला मी बाहेर काढत नाही, वरती ठेवते. इकडे नित्यांश पण झोपलाय माझा थंडी वाजते म्हणून. आणि आज थंडी आहे. आज थंडी आहे. थंड थंड वाटतंय. आताच मी जिबूर खाल्ला एक. वाजलेत 12 12:15 वाजलेत. तर आता मी झोपणार आहे. हे पण येतील आता. कपाट आता उद्या आणणार. तो निघाला ना म्हणजे आणायला टेन्शन नाही. आता आणायला 2-3 माणसं लागतील तेव्हा तो आतमध्ये येणार आणि प्रॉपर बसणार. त्याच्या अगोदर मला हा रेड कपाट ना आज दिवसा त्याला इकडं या साईडला खाली करायला लागेल. तेव्हा मग तो इकडे येईल आणि मग तेव्हा मी प्रॉपर हा बसवीन. चला मला असं वाटलं की काल येणार नाही कपाट पण काल आला. फायनल केला आम्ही आणि घेऊन आलं आतमध्ये. उद्या दाखवणार तुम्हाला मी कपाट. बघा कसा वाटला ते मला सांगा उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांनी काळजी घ्या.